अरे भक्तीच्या आईनं तीराचा आणि शक्तीच्या पहिल्या तीराचा महाराष्ट्र, पण जगदंबा पोत उरात घेऊन पाजळणाऱ्या माझ्या शिवबाचा महाराष्ट्र पडला होता बरं का निश्चित आणि पचित ग्लानी आल्यासारखा. अरे नव्हता शिवधर्माचा अभिमान, की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. अरे कसदिल योनका पुढे व्याकुळलेला महाराष्ट्र सुद्धा याच वेळी गुमला एका लोड या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात. ऐका, जे झोपले होते ना ते जागे झाले, जे जागे होते ना ते उठते झाले, जे उठते होते ना ते उभे राहिले, आणि जे उभे होते ना ते पळायला गेले. आणि पळणाऱ्यांच्या हातावर आणि खांद्यावर विस्ताव योनांची मुख पिवाटून विजयाला सुरुवात झाली. आणि कळून चुकलं, या महाराष्ट्राला वाचवणारा कोणीतरी आलाय, माझा शिवाजी राजा आलाय. ही भूमी जशी ज्ञानोबा तुकोबाची आहे ना, ही भूमी जशी ज्ञानोबा तुकोबाची आहे, अगदी तसंच ही भूमी छत्रपती शिवराय आणि शंभूराजांची देखील आहे. या भूमीमध्ये जसं ज्ञानोबा तुकोबानं भक्तीचा प्रसार केला, अगदी तसंच या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांना आणि शंभूराजांना शक्तीचा प्रसार केला. आणि मग खऱ्या अर्थानं कळालं की महाराष्ट्र म्हणजे तरी काय. अरे भक्तीच्या आईनं तीराचा आणि शक्तीच्या पहिल्या तीराचा महाराष्ट्र, पण जगदंबा पोत उरात घेऊन पाजळणाऱ्या माझ्या शिवबाचा महाराष्ट्र पडला होता बरं का निश्चित आणि पचित ग्लानी आल्यासारखा. अरे नव्हता शिवधर्माचा अभिमान, की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. अरे कसदिल योनका पुढे व्याकुळलेला महाराष्ट्र सुद्धा याच वेळी गुमला एका लोड या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात. ऐका, जे झोपले होते ना ते जागे झाले, जे जागे होते ना ते उठते झाले, जे उठते होते ना ते उभे राहिले, आणि जे उभे होते ना ते पळायला गेले. आणि पळणाऱ्यांच्या हातावर आणि खांद्यावर विस्ताव योनांची मुख पिवाटून विजयाला सुरुवात झाली. आणि कळून चुकलं, या महाराष्ट्राला वाचवणारा कोणीतरी आलाय, माझा शिवाजी राजा आलाय. अरे अजूनही बोथट झाली नाही धार बरं का मराठी तलवारीची. अरे अजूनही बोथट झाली नाही धार मराठी तलवारीची. आणि कुणाची हिंमत होणार नाही हिंदूंना संपविण्याची. ऐका, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि हिंदूंशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या. आज आपण पाहत आहोत आपल्या महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती चालू आहे. ऐका, आपण बघत आहोत हिंदू मुस्लिम, त्याचप्रमाणे लहान मुली असतील त्यांच्यावर बलात्कार होत आहेत, अनेक गोष्टी आपण पाहत आहोत. महाराष्ट्रामध्ये सध्याची परिस्थिती काय आहे. पण ऐका, ही महाराष्ट्रातली परिस्थिती पाहिली ना दादा, की मग वाटतं की कुठंतरी छत्रपती शासन असायला हवं. वाटतं, प्रत्येकाला वाटतं की कुठंतरी छत्रपती शासन हवायला हवं, किंवा कुठंतरी पुन्हा राजे जन्माला यावेत. पण ऐका, आपल्याला जर वाटत असेल की राजे जन्माला यावे, पण राजे जन्माला येण्या अगोदर मी तर म्हणते अगोदर एक जिजाऊ घडवायला पाहिजे. कारण शिवाजी राजा जन्माला येईल हो, पण शिवाजी राजा येण्यासाठी अगोदर तशी सक्षम जिजाऊ पाहिजे ना. पण ती जिजाऊ येण्याकरता आम्ही ती जिजाऊ बाहेर येऊन तर दिली पाहिजे ना. जर ती जिजाऊच बाहेर येत नसेल, स्त्री भ्रूण हत्या करून ती जिजाऊच संपत असेल, तर ती जिजाऊ येणार कशी आणि राजे घडणार कसे. ती गर्भातली कोळी कळी सुद्धा सांगते बरं का, 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्याची गाई. 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्यापायी नको पण ती विझवू आई. वंशाच्या दिव्यापायी नको पण ती विझवू आई. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग.
माझ्याची मोकल्या कानाला, माझ्याची मोकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई. वंशाच्या दिव्यापायी नको पण ती विझवू आई. वंशाच्या दिव्यापायी नको पण ती विझवू आई. आपल्याला वाटतं ना की राजे असायला पाहिजे, पण ऐका ती जिजाऊ वाचली पाहिजे. कारण जिजाऊनं काय केलं, जिजाऊ मासाहेब तुम्ही नसत्या ना तर बाटल्या असत्या आमच्या मुलीवर. बरं का महिला मंडळ, जिजाऊ मासाहेब तुम्ही नसत्या तर बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी. नसते राहिले त्यांच्या कुंकू कपाळी, नसती दिसली अंगणी तुळस, न दिसले मंदिरावर कळस. तुम्ही नसत्या तर नसते जन्मले शिवछत्रपती महाराज. कारण काशी की कला जाती है ना, काशी की कला जाती है तो मथुरा में मस्जिद बसती. ऐका, काशी की कला जाती तो मथुरा में मस्जिद बसती. अगर एक शिवराय न होते ना तो सुन्नत सबकी हो जाती, सुन्नत सबकी हो जाती. आपल्याला वाटतं शिवछत्रपती असायला पाहिजेत, पण ऐका आमच्या पोरांना सुद्धा शिवछत्रपती येण्यापूर्वी नेहमी 3 गोष्टी सांगत चला. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असते, आमच्या पोरांना संदेश देताना 3 गोष्टी सांगा. त्याला सांगायचं योग्य वयामध्ये, बाळ हा घे कंदील, हा घे कंदील, तुझ्या पावलापुरता प्रकाश दिलाय बघ आता. बरं का महिला मंडळ, तुझ्या पावलापुरता प्रकाश दिलाय, आता तुझी पावलं तुला निर्मायची. दुसरा नियम त्याला सांगा, बाळ जी माणसं पायानं चालतात ना, बरं का, जी माणसं पायानं चालतात ना ती माणसं अंतर काढतात, पण जी माणसं डोक्यानं चालतात ना ती माणसं देहापर्यंत जातात. हा दुसरा नियम आहे. तिसरा नियम त्याला सांगा, बाळ अरे आपल्या डोक्यात काय पिकतं ना, ऐक, आपल्या डोक्यात काय पिकतं याच्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळलं ना जग त्याच्याच पुढे झुकलं. म्हणून आमच्या पोरांना संदेश देताना ह्या गोष्टी सांगत चला. कारण पूर्वी राजांनी अनेक मावळे निर्माण केले. बस फक्त एक विनोदाचा भाग म्हणून सांगत जाते, पूर्वीचे मावळे आणि आताचे मावळे फरक थोडा आहे बरं का. पूर्वीचे मावळे होते लवकर उठे, रानात सुटे, हातातली तलवार तुटे, ढाल फुटे, मावळा प्रसंगी मरेल पण कधी मागे न हटे. आणि आताचे मावळे उशिरा उठे, उठल्या उठल्या बार मध्ये सुटे, बाटली तुटे, ग्लास फुटे, मात्र यांची दारू कधी न सुटे. काय करावं या मनोवृत्तीला. राजांनी अनेक निष्ठावंत मावळे, आपल्या इथलं काहीच सांगत नाही, कुणी मनावरती घ्यायचं नाही. राजांनी अनेक निष्ठावंत मावळे कमवले. बस एक मावळा सांगून जाईल. राजांचा बांधकाम प्रमुख होता बरं का, हिरोजी इंदलकर. बस एक मावळा सांगेल आणि संपवेल. राजांचा मावळा होता हिरोजी इंदलकर. हिरोजी इंदलकर नावाचा राजांचा बांधकाम प्रमुख होता. रायगड सारखा दुर्गम किल्ला बांधण्याची जबाबदारी राजांना त्यांच्यावर सोपवली आणि राजे स्वारीवरती गेले. ऐका, किल्ला निम्म्यापर्यंत बांधला आणि जवळचा पैसा संपला. हिरोजीला करावं कळे ना काय करावं, कारण राजांनी तर किल्ला बांधण्याची जबाबदारी सोपवली. आता काय करावं महाराज कळे ना. या हिरोजीने अपूर्व काम केलं. ऐका, आपला राहता वाडा सगळी जमीन विकली आणि कुटुंब कबिला घेऊन रायगडावरती राहायला आला. इतकं अपूर्व काम केलं दादा. राजे ज्यावेळी स्वारीवरतून आले ना, राजांना कळालं हे कसं घडलं. जसं कळालं राजांना वाटलं की या हिरोजीचा सत्कार केला पाहिजे. बस या हिरोजीचा सत्कार करू राज्याभिषेकावेळी. राज्याभिषेकावेळी राजांना विचारलं, हिरोजी तुला काय हवं सांग, हिरोजी तुला काय हवं. त्यावेळी हिरोजीनं सांगितलं, राजा द्याल. अरे सांग तर. तो हिरोजी सांगता झाला, गोड उत्तरे. ऐका राजा, बस एका रायगडाच्या पायरीवरती तुम्ही माझं नाव कोरण्याची अनुमती द्याल का. राजांना कळे ना बर का हे कसलं मागणं. कारण 7वा वेतन आयोग नाही मागितला. जहागिरी, वतनदारी, पाटीलकी, महाजनकी, अरे देशमुखी नाही मागितली. मागितलंय तर काय, बस एका पायरीवर नाव कोरण्याची अनुमती.
राजांना कळे ना हे कसलं मागणं. म्हणून राजांना विचारलं, हिरोजी असं का मागितलं? हिरोजीनं उत्तर दिलं, ऐका, ते उत्तर फक्त प्रत्येकाने घरी घेऊन जायचं, बाकी काही नाही नेलं तरी. म्हटले हिरोजी उत्तर देतात, राजा राजा तुम्ही जेव्हा रायगडावर याल, रायगडावरती रायरेश्वराचं मंदिर बांधलंय, बस त्या मंदिराला दर्शनाला याल ना, तुमची पावलं आपसोक एका 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 पायरीवरती पडतील. तुमच्या पावलांची धूळ त्यातल्याच एका पायरीवर माझं नाव असेल आणि तुमच्या पावलांची धूळ सतत माझ्या नावावरती अभिषेक करत राहील. मी पावन होईल राजा, मी पावन होईल. बस एवढी अनुमती द्या. तो हिरोजी इंदलकर होता ना, म्हणून हे स्वराज्य आहे. आज प्रत्येक मराठ्यानं, आज प्रत्येक हिंदूंनं याच निष्ठेनं उभं राहिलं पाहिजे बरं का. बस सेवा संपवणार आहे. बस सेवा संपवण्या अगोदर सगळ्यांनी दोन्ही हात वरती करायचे, दोन्ही हात वरती करायचे. शूटिंगवाले दादा कॅमेरा फिरवा. कोणी हात वरती केले नाही मला कळलं पाहिजे ना, नंतर मी बघणार आहे बरं का. हे गीत आहे बरं का, छोट्या मुलांचं आहे, पण खूप काही सांगून जात. ऐका, देशासाठी जगायचं र. तुम्ही थांबा, तुम्ही म्हणा, शिवाजी राजानं केलं र काय. कॅमेरा फिरवा दादा, कॅमेरा फिरवा. शिवाजी राजानं केलं र काय, खानाचं पोट फाडलं र, मामाची बोट छाटली र, शिवाचा सांगावा आलाय र, देशासाठी जगायचं र. देशासाठी लढायचं र, देशासाठी जगायचं र, देशासाठी. वेळ झालेला आहे. पूरे विश्व में भगवा लहरा देते. ऐका, पूरे विश्व में भगवा लहरा देते, एकता नहीं है हमारे हिंदू में. लक्ष्यपूर्वक ऐका, पूरे विश्व में भगवा लहरा देते, एकता नहीं है हमारे हिंदू में, वरना अयोध्या में क्या पूरे पाकिस्तान में भी राम मंदिर बनवा देते. पूरे पाकिस्तान में भी राम मंदिर. जे काही योग्य असेल ते माझे गुरुवर यांचे आशीर्वाद असतील. हरिभक्त पारायण गीतांजलीताई झेंडे माझ्या आत्या असतील, त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज झेंडे माझे आजोबा असतील, यांचे आशीर्वाद आहेत. गुरूंकडून जे काही मिळवलं ते तुमच्यापुढं मांडण्याचा प्रयत्न करत आहे. ऐका, परंतु त्याचप्रमाणे आतापर्यंत खऱ्या अर्थाने मी जे काही कमवलं असेल, मग ते शालेय शिक्षण असेल किंवा पारमार्थिक शिक्षण असेल, दोन्ही क्षेत्रामध्ये ज्यांनी मला उत्तुंग असं शिक्षण दिलं ना, आणि आत्तापर्यंत मी जे काही कमवलं आणि इथून पुढं सुद्धा मी आयुष्यामध्ये जे काही कमवेल ना दादा, ते माझ्या वडिलांचं असेल बरं का. आई वडिलांचे आशीर्वाद आहेत. अगदी त्याचप्रमाणे कोणतीही स्त्री जर पुढं जात असेल ना दादा, तर तिच्या पाठीमाग आपण असं म्हणतो की एका पुरुषाच्या पाठीमागे कर्तबगारीमध्ये एका स्त्रीचा हात असतो. पण मी तर नेहमी म्हणते, एका स्त्रीला पुढं जायचं असेल ना, तर तिच्या पाठीमाग दोन पुरुषांचा हात असावा लागतो. एक म्हणजे तिच्या वडिलांचा आणि दुसरा म्हणजे तिच्या पतीचा. ऐका, कारण लेकीच्या यशानं डोळे पाहणवणार नाही असा बाप जगाच्या पाठीवर नाही. लेकीच्या यशानं डोळे पाहणवणार नाही असा बाप जगाच्या पाठीवरती नाही. पण तीच पोरगी, ऐका, आपल्याला पुढं जायचं असेल ना, जिजाऊ घडवायची असं वाटत असेल ना, तर जिजाऊच्या पाठीमागे शहाजी राजे असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे सावित्री घडावी अशी वाटत असेल ना, तिच्या पाठीमागे ज्योतिबा असणं गरजेचं आहे. अगदी तशीच साथ मला माझ्या पतींकडून मिळत असते. कार्यक्रमाला जायचं असेल तर नेहमी सोबत असतात. ही साथ मला जन्मोजन्मी मिळावी, अशीच राहावी आणि उत्तुंग अशी प्रगती व्हावी अशी मी पांडुरंग चरणी प्रार्थना करते. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला इथं उपस्थित असलेला माझा संपूर्णच घिसरे परिवार असेल, सर्वच मंडळी इथं उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे
आपल्या मंडळाचे सर्वच कार्यकर्ते असतील ज्यांच्यामुळे आपण गोड असा सोहळा इथं अनुभवत आहोत। वर्ष पहिलं आहे, कोणाला वाटते का पहिलं वर्ष आहे? वाटते का? नाही। अगदी गोड असं ज्यांनी नियोजन केलं ना त्या सर्व कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार मी यांचं कौतुक का करते तर आपल्याच माणसानं आपलं कौतुक केलं पाहिजे। या पोरांना झोपा नाहीत बरं का, रात्री 12 वाजू 1 वाजू जे काही नियोजन असेल, अगदी लाईट गेली तरी यांची इतकी पळापळ होत असते। म्हणजे जे काही सुंदर असं नियोजन आहे, अजून 2-3 दिवस होणार आहे। 2-3 दिवस आपल्याला सुंदर सुंदर कीर्तनं ऐकायची आहेत, गोड असं नियोजन आहे। आजच्या कार्यक्रमाला माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं आणि पदानं सर्वात श्रेष्ठ मंडळी इथं उपस्थित आहेत। मला प्रत्येकाचं नाव काही माहीत नाही कारण मी या भागामध्ये नवीन आहे। अगदी जितेंद्र दादा यादव असतील, सांगा नाव, विनायक दादा मोरे असतील, यश दादा असेल, त्याचप्रमाणे भागवत काका असतील, अगदी आम्हाला आधारस्तंभ बसणारे लडकत काका असतील, भागवत काका असतील, मंदिराचे पुजारी असतील, सर्वच मंडळी, दयानंद महाराज पुरी असतील, वैष्णवीचे मामा आहेत बहुतेक, काळे महाराज असतील, त्याचप्रमाणे आमचा ओमकार दादा असेल, कार्तिक दादा असेल, त्याचप्रमाणे बालाजी दादा असेल, अर्जुन दादा असेल, पृथ्वीराज महाराज असतील, आमचा बालाजी दादा असेल, सर्वच इथं ज्ञान वैष्णव वारकरी शिक्षण संस्थेतील गोड अशी बाल कलाकार मंडळी आहेत ज्यांच्यामुळं कार्यक्रमाला अगदी सुंदर अशी शोभा आलेली आहे। आपल्या जवळच्या आळंदीच्या भागातील आहेत। त्याचप्रमाणे काल ज्यांचं कीर्तन झालं त्या सविताताई मेत्रे देखील इथं उपस्थित आहेत। अगदी माझं भाग्य समजेल की माझ्यापेक्षा वयानं ज्ञानी मंडळी इथं उपस्थित राहून माझ्यासारख्या बालिकेकडून तुम्ही हे ऐकताय, अगदी मी हे सांगायचा माझा अधिकार नाही म्हणेल। त्याचप्रमाणे आमच्या नगरसेविका ताई असतील, सर्वच इथं उपस्थित असणारे भावी नगरसेवक आहेत। मला काही इतकी नावं माहिती नाही, हळूहळू नावं माहिती होतील, अगदी प्रत्येकाचं नाव घेत जाईल। आता मोठ्या अंतकरणानं माफ करा की मला इथं नावं माहीत नाहीत। असो, गोड अशी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, गोड साऊंड सिस्टीम आहे, फक्त मध्ये आधी थोडंसं लक्ष देत चला, शिट्टी मारू देऊ नका। असो, पहिलं वर्ष आहे, पहिल्या वर्षाच्या मानानं गोड अशी सिस्टीम आहे। त्याचप्रमाणे इथं आपल्याला 2 तास ज्या कार्यक्रमाचं प्रक्षेपण होत आहे ते वैष्णव कीर्तनकार म्हणून चॅनल, यूट्यूब चॅनल आहे, आपल्याच आळंदी भागातील आहेत दादा, अगदी त्यांचे देखील आभार आहे। तुम्ही उद्याही नंतर कधीही उद्यापासून तो कार्यक्रम यूट्यूबला बघू शकता। तुम्ही कसे बसला होता, तुम्ही कसे भगत होता, तुम्ही टाळ्या वाजवले की नाही, अगदी गोड असं नियोजन आहे। सर्व मंडळींचे आभार मानते, भगवंताच्या चरणी माझी सेवा समर्पित करते, झालेली सेवेला पूर्ण विराम देते। ज्ञानेश्वर